आता चालू आहे जय शिरोबा चिंचवली विरुद्ध जय गणेश पांथवणे या दोन संघांमध्ये. नाणेफेक चिंचवली संघाने जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. पहिलं षटक सुमित पाटीलच्या हातामध्ये सोपवलेला आहे चेंडू आणि नंतर अक्षय पाटील आणि सुबोध म्हात्रे यांची जोडी सलामीसाठी आली आणि पहिल्या चेंडूवर अक्षय पाटील यांच्याकडून षटकार बघायला मिळालेला आहे. हे बघा दुसरा चेंडूवर इट्स अ बॅक टू बॅक, इट्स अ ह्यूज अँड हँडसम षटकार. बरोबर लँड डिलिव्हरीला फिरकावून दिलं आणि 500 रुपयांचं पारितोषिक. जर आणखी एक षटकार मारला तर मंगेश पाटील यांच्याकडून अक्षयसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. साई वडापाव सेंटर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आले आणि आकाश थळे याच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आकाश उद्या स्पीकरचा बादशाह पवन A1 पवन, लक्ष ठेवा आकाश आलेला आहे ते. चला चांगली सुरुवात झालेली आहे ती पांठवणे संघाची. पहिल्या दोन चेंडूंवर चांगला आघात केलाय, सुरुवात चांगली केलेली आहे. सुमितवर हल्ला बोल केलाय, चांगला प्रेशर आणला त्याच्यावर. लागोपाठ इट्स अ फॅन्टास्टिक शॉट, इट्स अ अनदर शॉट, इट्स अ हॅट्रिक षटकार. काय सुरुवात झाली बघा, लाजवाब अफलातून. अक्षय पाटील याच्या बॅट मधून घणानाती स्ट्रोक्स बघायला मिळालेले आहेत. पहिले 3 चेंडू आणि पहिल्या 3 चेंडूंवर षटकाराचे हॅट्रिक. मला वाटते माझ्या बहुधा आपण या वर्षामध्ये पहिल्यात सुरुवातच 3 षटकारांनी केलेली ही पहिली मॅच सुद्धा असू शकेल असं मला वाटते. गुरुजी याच्या अगोदर कधी आपण बघितले का यामध्ये सुरुवातीच्याच 3 चेंडूंवर 3 षटकार नाही ना? अतिशय जबरदस्त फलंदाजी अक्षय पाटील. नाव कोठे होतं हे पांथवणे, जय गणेश पांथवणे संघ. चांगला चेंडू, ह्या वेळेला चांगलं कमबॅक करते सुमित पाटील, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा असणं अपेक्षित आहे. सिंगल होती, स्ट्राईक रोटेट झाली होती, परंतु थोडंसं मिसफील्ड झालं, त्याचा फायदा मिळतोय दोन्ही फलंदाजांना. अक्षय पाटील या सिंगलचं कन्व्हर्शन डबलमध्ये करतोय. धावसंख्या होते 20 धावा, 20 रन्स ऑन द स्कोर बुक. चांगली सुरुवात जय गणेश पांथवणेसाठी अक्षयने करून दिलेली आहे. प्रेक्षक खुश आहेत कारण त्यांना अपेक्षित फटकेबाजी या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली सुरुवातीच्या मॅच पासून. परंतु क्या बात है, वाह जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, वन बाउंस सीमा रेषा पार, आणखी एक दर्जेदार चौकार. आणखी 100 रुपयांचं पारितोषिक त्यांनी त्याच्यासाठी दिलेलं आहे. आकाश आलेला आहे. आकाश काय अजून 50. अक्षय नेतो बघा, मारलाय परंतु चौकार. वन बाउन्स, आणखी एक जबरदस्त स्ट्रोक्स, चौकार. साई वडापाव आणखी 100 रुपयांचं पारितोषिक. जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळाले अक्षयकडून. अक्षयने हल्ला बोल केलेला आहे. राहुल थळे यांच्याकडून आणखी 500 रुपयांचं पारितोषिक केलेलं आहे. अक्षय पाटील यांच्या फलंदाजीवर बेहद खुश आहेत त्यांचे पाठीराखे आणि बक्षिसांची खैरात केली जाते. पाणी घेऊन जायचं आहे. जबरदस्त फटकेबाजी, सामना चालूच आहे. सुमित पाटीलवर हल्लाबोल केलेला आहे. सुमित पाटील त्याला स्थिरावण्याची संधी सुद्धा दिलेली नाहीये. पहिल्या 2-3 चेंडूंवर 3 षटकार, नंतरच्या चेंडूवर 2 धावा आणि नंतरच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर तब्बल 2 चौकार लगावले गेलेले आहेत. जबरदस्त फलंदाजीचा मुजाहिरा या ठिकाणी बघायला मिळतोय. नमुना
आमच्यापर्यंत कमिटीने एक सूचना केलेली आहे की कमिटी सोबत कोणीही वाद घालू नका. काही निर्णय असतील ते शांतपणे सोडवण्यात येतील आणि जर कोणी कमिटीच्या समोर वाद केले तर मात्र त्याला या मैदानावर 3 वर्ष बॅन करण्यात येईल. हे नोंद घ्या सर्व संघांनी याच्या पुढील होणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये. कारण काही कोणताही असेल अडचण तर ती चर्चेने सोडवता येईल, परंतु वाद करू नका जास्त. काय आपली अडचण असेल ते आपण कमिटीला हळूच येऊन सांगा, म्हणजे समोर जाऊन सांगा, ते नक्कीच दूर करतील. पहिलं षटक या ठिकाणी अतिशय जबरदस्त पद्धतीने फलंदाजी केलेली आहे अक्षय पाटीलने. तब्बल 28 धावा त्याने काढलेल्या आहेत. आता जबाबदारी आहे दुसरा गोलंदाज ॲडव्होकेट मनीष पाटील यांच्यावर की संपूर्ण सूत्र आपल्या हातात घेऊन हे षटकामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दाखवावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. बागदान डायनकडून गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक्स बघायला मिळते. चेंडू येतोय वन बाउन्स लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चांगला फील्ड केला जातो त्या ठिकाणी. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीयेत याची दक्षता घेते तेथील क्षेत्ररक्षक. परंतु जो फलंदाज आहे ना सुबोध, त्याने मात्र सिंगल घेऊन आपला जो नॉन स्ट्राईक एंडचा साथीदार आहे अक्षयला पुन्हा एकदा आणलेला आहे. यास आकाश थळे इज ऑन अ फायर. पुढचा चेंडू पॅडवर आदळतोय. बघूया कशा पद्धतीने पंच दाखवत आहेत की चेंडू ऑफस्टमच्या बाहेर जाणार आहे. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव येते. सुबोधने जर 6 बॉल 6 सिक्स मारले तर आकाश थळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आकाश थळे पवनचा मित्र आहे चांगला. बघूया स्टिकर किंग आहे. या वेळेला सुबोध जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेपर्यंत येतोय परंतु त्या ठिकाणी बघूया यास अतिशय चांगला उत्कृष्ट पद्धतीने चेंडूवर निरीक्षण करतोय आणि एक झेल पकडतोय. पहिला फलंदाज बाद. सुबोध मात्र आपल्या संघासाठी जास्त काही करत नाहीये. एक धाव काढून आपल्या संघ मैदानाच्या बाहेर येतोय. तंबूत परतोय. बाद झालेला आहे परंतु चांगला प्रयत्न होता त्याचा. गाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जोरकस प्रहार केला होता परंतु त्याच्या फटक्यामध्ये थोडी ताकद कमी पडली आणि क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला चाणाक्ष पद्धतीने त्या ठिकाणी त्या फटक्याचं रूपांतर झेलामध्ये केलं. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या आहे 30 धावा. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ फर्स्ट विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय संघाचा कर्णधार अभिजित थळे. अक्षय पाटील आणि अभिजित थळे यांची जोडी मैदानात. मनीष चांगलं कमबॅक करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. थोडासा टप्पा मागे घेतोय. शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा हा चेंडू होता. जागेवरून मारण्याचा प्रयत्न. बॅटची खालची कडा घेतली आणि चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑन वरून जात चेंडू आपल्या हातामध्ये उचलला आणि फेकला गोलंदाजाकडे. एक धाव मात्र थांबू शकलेले नाहीये. धावसंख्या झाली 31 धावा. 31 रन्स ऑन द स्कोर बुक फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं कमबॅक केलेलं आहे आपल्या संघासाठी. 4 चेंडूत फक्त त्याने 3 धावा खर्च केलेल्या आहेत. मनीष अतिशय योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातो. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाचं चांगलं चतुर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. धावसंख्या रोटेशन आपल्याला बघायला मिळते. सिंगल्समध्ये धावसंख्या हळूहळू का होईना परंतु वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 1 गडी बाद 32 धावा. 32 रन्स. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम षटकाची आपल्या संघाला कमबॅक करून देणार आहे षटक. समाप्तीची घोषणा पंचांकडून केली जाते. 2 षटके पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. या षटकात फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. एक धाव एक्स्ट्राच्या रूपामध्ये आलेली आहे. अशा पद्धतीने 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा. 2 षटके समाप्त झालेले आहेत. पाणी घेऊन जायचं आहे स्वयंसेवक. याच्या नंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे
रणजित एंटरप्राइजेस पुरस्कृत नागेश्वर आवास विरुद्ध शिवबा हशिवरे संघ. दोन्ही संघाचे कर्णधार या मध्यंतराच्या इनिंग ब्रेक्स नंतर यायचा आहे. आपण नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघ तुल्यबल आहेत. आपण बघितलं आज तर बहुतेक संघ खारेपाट विभागामधील आहेत. हा संघ सुद्धा आपण बघतोय चिंचवली विरुद्ध पांथवणे हे सुद्धा खारेपाट विभागामध्ये या मोसमामध्ये आपण बघितलं. या वर्षाच्या सीझन्समध्ये संपूर्ण तर खारेपाट विभागाचं वर्चस्व सुद्धा बघायला मिळालेलं आहे. या संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये खारेपाट प्रीमियर लीग, बिग बॅश प्रीमियर लीग अतिशय जबरदस्त पद्धतीने त्यांनी खेळून काढलेले आहेत. त्यामध्ये बहुतेक खारेपाटचे खेळाडू प्रकाश झोतामध्ये आले होते आणि आज बघूया कशा पद्धतीने खेळले गेलेले आहेत. कारण खारेपाट विभागातीलच जय हनुमान मिळकतकार संघाने पहिले 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये ते वाट बघतायत की आपल्यासोबत क्वार्टर फायनलमध्ये क्वालिफाय राऊंडमध्ये कोणता संघ येईल. तिसरं षटक गोलंदाजीसाठी पाचारण केलेले जाते ते सागर पाटील याला पाचारण केले जाते. त्याच्या समोर अक्षय पाटील खेळतोय, फलंदाजी करतोय वैयक्तिक आपल्या 29 धावांवर. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जोरात वेगाने धावात येऊन चेंडू शेवटच्या क्षणाला हळुवार पद्धतीने सोडला, वेगाने चकमा दिला. अशा पद्धतीने हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. अतिशय चांगली कमबॅक करतात हे गोलंदाज जय शिरोबा चिंचवली संघाचे. पहिलं षटक थोडंसं महागडा ठरल्यानंतर दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं मनीषमय आणि आपल्या संघासाठी थोडंसं का होईना परंतु चांगली कामगिरी केलेली आहे. तिसरा गोलंदाज सुद्धा तशाच पद्धतीची कामगिरी करतोय का बघायचं. सागर पाटील पुढचा चेंडू राऊंड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हलवार पद्धतीने सोडतोय. फ्लायटेड डिलेव्हरी, सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. चेंडू पकडला होता परंतु त्याने थोडासा संयम बाळगला. कदाचित जर लहानपणी गोट्या खेळलेल्या असतील तर त्यांना नेम काढला असता किंवा आंबे पडलेले असतील तर नेम लागला असता, परंतु त्याने तसा प्रयत्न केलेला नाहीये. कारण उगाच ओव्हर थ्रोच्या एक्स्ट्रा रन जाऊन अक्षयला स्ट्राईकवर यायला नको म्हणून त्याने स्वतःला सावरलं. एक सिंगल मात्र गेलेली आहे. धावसंख्येत 1 वाढ, 33 धावा फलकावर, 33 रन्स ऑन द स्कोर बुक. प्रेक्षकांनी खरोखर चांगली गर्दी केलेली आजच्या पहिल्याच दिवशी. फुलटॉस चेंडू बक्षणार नाही. अभिजित पाटीलच्या बॅटमधून, अभिजित थळेच्या बॅटमधून येतो एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. $39 रन्स ऑन द स्कोर बुक. स्लोवर वन होता परंतु टप्पा व्यवस्थित ठेवता आलेला नाही. फुलटॉस चेंडू पुन्हा या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा चपल होतोय क्षेत्ररक्षक, थोडासा यष्टीरक्षक चुकतोय आणि त्याचा फायदा मात्र मिळत नाहीये. कारण दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहेत. एकही धाव होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगलं कमबॅक केलं सागरने आपल्या स्वतःसाठी सुद्धा आणि आपल्या संघासाठी. जो दबाव निर्माण होऊ शकला असता तो मात्र काढून टाकलेला आहे. 39 धावसंख्या आहे. तिसरं षटक, त्यामधील काही चेंडू येणं शिल्लक आहे. अभिजित थळे संघाचा कर्णधार आहे. रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्याकडून आपण नेहमी बघत असतो. 1 मॅन आर्मी खेळत असतो आणि त्याच पद्धतीने चेंडू पर्यंत पोहोचतोय. इट्स अ फॅन्टॅस्टिक शॉट, इट्स अ मार्वलस, षटकार. टप्प्यापर्यंत पोहोचला, बरोबर कनेक्शन प्रॉपर केलं, टायमिंग अचूक होतं, ताकद होती, नजाकत होती. परंतु पुन्हा एकदा थोडासा खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा मिसफिल्ड करतोय, त्याचा फायदा मिळतो दोन्ही फलंदाजांना. सिंगल्सने स्ट्राईक रोटेट करतात. षटकाची समाप्ती होते एका धावेनिशी. संघाची धावसंख्या आहे. तिसरं षटक पूर्ण, 46 धावा, 46 रन्स ऑन द स्कोर बुक.
अतिशय चांगली धावसंख्या उभारण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत, कारण या षटकात तब्बल अभिजितने सुद्धा 2 षटकारांची नोंद आपल्या नावावर केलेली आहे. अतिशय चांगली फलंदाजी. शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, मनोज मोकोल गोलंदाजीला येईल का, किंवा आणखी कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल. 40+ झाल्यानंतर सुद्धा आपली बॅटिंग, आपली बॉलिंग मधील ती जी धमक आहे ती अजूनही चालू ठेवलेली आहे मनोज मोकल यांनी. आणि शेवटचं षटक गुंजन पाटीलच्या हातामध्ये दिलं जातंय. गुंजन पाटीलला आपण बघितलं होतं वीर दमदार आमदार चषकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती त्याने. शेवटच्या चेंडूवर 2 चेंडून 4 धावांची आवश्यकता असताना तो त्याने मारलेला चौकार अजूनही प्रेक्षकांना आठवत असेल. तोच कुंजल पाटील आज गोलंदाजीसाठी येतोय. कुंजल पाटील आज अनुपस्थिती जाणवते नक्कीच. 46 रन्स ऑन द स्कोर बुक. 3 षटके पूर्ण आहे. कुंजलला मात्र आता चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात कमीत कमी धावा देऊन आपल्या संघावर जो दबाव येऊ शकतो ना तो नाहीसा करावा लागेल. कमीत कमी 10च्या आतमध्ये धावा देणं गरजेचं आहे. परंतु अभिजित आणि अक्षय यांची सुद्धा जबाबदारी असेल आपल्या संघाला. कमीत कमी 15+ धावा जमवल्या तर धावसंख्या 60+ होईल आणि तीच एक चॅलेंजेबल धावसंख्या होऊ शकेल. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगामध्ये जातोय, परंतु वेग काढण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातो असं पंचांचं म्हणणं आहे. परंतु गोलंदाजाला त्याच्यावर आक्षेप आहे आणि त्याने फलंदाजाकडे दाद मागितली. पंचांनी सुद्धा लगेच थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलेला आहे. चला बघूया, दूध का दूध पाणी का पाणी, एक लाईव्ह की जुबानी. बघूया काय होणार, दूध मधून पाणी वेगळं होणार का, वाईट बॉल कॅन्सल होणार की वाईट बॉल पंचांचा निर्णय आहे तोच होणार. कारण गोलंदाजाला वाटते की चेंडू थर्ड अंपायर 3 स्टंपच्या जो वरून गेलेला असा गोलंदाजाचं म्हणणं आहे. आलेला आहे थर्ड अंपायर आमचा. पंचांचा निर्णय बरोबर आहे, परंतु इट्स अ टफ कॉल. पंचांसाठी सुद्धा हा टफ कॉल होता. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरतोय. पंचांचा इशारा आलेला आहे व्हाईट बॉल. अतिशय मिलीमीटर किंवा मिली सेंटीमीटर आहे ना त्या बाजूने चेंडू गेला होता. खरोखर टफ कॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून. 1 धाव वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 47 रन. हा क्या बात है गुंजल, बहुत बढ़िया गेंद. अतिशय चांगलं कमबॅक करून देणारा हा चेंडू होता. स्वतःचा विश्वास वाढणारा हा चेंडू होता गोलंदाजीवरचा. निर्धाव चेंडू जातोय. शेवटचं षटक आहे, त्याला माहिती आहे कमीत कमी जर धावसंख्या दिल्या तर आपल्या फलंदाजांना तो आव्हान सहजपणे किंवा सहजपणे नाही परंतु चॅलेंज पूर्ण करता येऊ शकेल. पुन्हा क्या बात आहे, पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, परंतु यष्टीरक्षक मनीष कडून मात्र चूक झालेली आहे. जी धावसंख्या 1 काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज 100% बाद होऊ शकला असता, तो मात्र त्याचा थ्रो थोडासा खराब झाला आणि त्याचा परिणाम 22च्या रूपामध्ये 1 धाव मध्ये रूपांतर करणारा ठरलेला आहे. धावसंख्या 48 धावा, 48 रन्स. या ठिकाणी बघतो एके लाईव्हचे आमचे ऑपरेटर ओम पाटील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. परंतु हे काय, अक्षय पाटीलची बॅट पुन्हा एकदा तळपते. रडार मध्ये येतोय चेंडू, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. असं वाटत होतं की गोलंदाजी चांगली पडते, परंतु त्याच वेळेला चेंडू त्याच्या लेन डिलिव्हरी टाकली. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात सिंगल झालेली आहे. सिंगलचा कन्व्हर्शन डबल मध्ये सुद्धा होतोय. दुसऱ्याचा कन्व्हर्शन 3 मध्ये होणार का नाहीये, परंतु फलंदाज जसा चेंज झाला तेव्हा गोलंदाजाचा सुद्धा चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल झाला आणि त्याचा फायदा 2 चेंडूंवर झालेला आहे. 2 चेंडूंवर तब्बल 1 षटकार 1 दुहेरी धावसंख्या अशा 8 धावा निघाल्या गेल्या आणि धावसंख्या पोहोचलेली ती 56 पर्यंत. अतिशय चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेत पांथवणी संघाचे फलंदाज. उलटा चेंडू, जोरकस प्रहार, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार.
62 रन्स ऑन द स्कोर बुक. आणि पंचांनी सुद्धा या ठिकाणी रिव्ह्यू, बिमरचा रिव्ह्यू आहे मला वाटते, बॅटिंग रिव्ह्यू म्हणजे बॅट्समनचा पंचांचा रिव्ह्यू घेतलेला आहे बिमरसाठी. बघूया काय होते तो पंचांचा निर्णय. थर्ड अंपायर बघूया, हायकोर्टामध्ये निर्णय आलेला आहे. निर्णय हायकोर्टात आहे. चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी बघायला मिळाला होता. राजाचा प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्न थोडासा अपयशी, त्याची उंची व्यवस्थित होती त्या ठिकाणी म्हणून तो प्रयत्न होऊ शकला होता, परंतु हातातून चेंडू निसटला. डिलिव्हरी फेअर आहे त्याच्यामुळे फक्त हा षटकार होईल. आणि बघता बघताना या 5व्या चेंडूवर सुद्धा 6 धावा आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 62 धावा. 62 रन्स ऑन द स्कोर बुक. अतिशय चांगली फलंदाजी, तब्बल 5 षटकाराची नोंद अक्षय पाटीलच्या बॅट मधून निघालेली आहे. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळाली. धावसंख्या तब्बल 5 षटकार 2 चौकारांच्या सहाय्याने 44 धावांवर नॉट आउट आहे. शेवटचा चेंडू, पहिला अर्धशतक होणार का? Yes, it's a 50. Fantastic shot. It's a huge sixer. ठिकाणी प्रेक्षकांना जर फलंदाजी आवडली असेल, 50 धावा तब्बल काढलेल्या आहेत, एक जोरदार टाळा व्हायलाच पाहिजे. आणि प्रेक्षकांचा अभिनंदन स्वीकारलेला आहे त्यांनी. वेल प्लेड अक्षय पाटील. चला, नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा पाचारण करतोय. रणजित एंटरप्राइजेस पुरस्कृत नागेश्वर आवास, त्यांच्या अपोजिट संघ आहे शिवबा हशिवरे. आणि दुसऱ्या फेरीसाठी मी घेऊन चालतोय कॉमेंट्रीसाठी मुन्ना भाईजान इम्रान बुखारे यांना. धन्यवाद. तर मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय रणजित एंटरप्राइजेस पुरस्कृत नागेश्वर आवास तसेच शिवबा आशिवरे संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नरेश पाटीलला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. नरेश पाटील एका बाजूला असेल रणजित एंटरप्राइजेस पुरस्कृत नागेश्वर आवास, तर दुसऱ्या बाजूला आहे शिवबा आशिवरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. लवकरात लवकर यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. एका बाजूला असेल नागेश्वर आवास आणि दुसऱ्या बाजूला आहे शिवबा आशिवरे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तसेच नाणेफेकी करण्यासाठी आपल्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत नरेशजी पाटील. तर शिवबा आशिवरेचा कॉल असेल, टेल्स कॉल्स आहे, हेड्स आलेला आहे, तर थोडं थांबायचं आहे इथे. तर नाणेफेक जिंकले नागेश्वर आवास संघाने. तर नागेश्वर आवास संघाला तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? काय नाही, बघू आता. सर्व प्लेयर आल्यानंतर क्षेत्ररक्षण घेऊ आणि कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. तर शिवबा आशिवरेचा कर्णधार इथे आहे केतन. तर तुझे किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चांगला टार्गेट त्यांनी सुद्धा सेट केलाय. 50 धावा करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे शिवबा आशिवरे संघाचा. ते कशा प्रकारे पूर्ण करतील ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच. तो आए हुए सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है. जर्मान क्रीड़ा मंडल बागदांडा आयोजित एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट की प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता का आज की पहली रात, और पहली रात में सुनहरे मैच यहाँ पर सभी दर्शकों को इंटरटेनमेंट यहाँ पर होता हुआ. जबकि पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में 68 रन बनाए और 69 रनों का टारगेट सेट किया है. जरूर यहां पर गेंदबाजी करने वाली टीम श्री गणेश पांतवले सर टीम से गुजारिश है कि
जल्द से जल्द मैच शुरू किया जाए, क्योंकि और काफी मैचेस खिलवाने हैं। आज इस प्रतियोगिता में देखा जाए तो अक्षय ने शानदार बल्लेबाजी की और इस प्रतियोगिता में पहला अर्धशतक अपने नाम किया है। इस खिलाड़ी की तारीफ इस वजह से की जाती है, जब जब श्री गणेश मानताओं ने टीम संकट में होती है तब अक्षय पूरी जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हैं और उस मैच में छक्कों की बौछार करते हैं। पर आज इस जयनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा के मैदान पर शानदार बल्लेबाजी करते हुए अपने अर्धशतक इस मैदान पर लगाते हुए, पर क्या ईंट का जवाब पत्थर से दिया जाएगा? इनिंग की शुरुआत करने के लिए जय शेरोबा चिंचौली टीम की जानिब से दो टॉप ऑर्डर बल्लेबाज अगर देखा जाए मनीष पाटिल और कुंजन पाटिल, ये दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी। P1 पावर प्ले का षटक, मैडेंटरी पावर प्ले और गेंदबाजी के लिए पहली ओवर की जिम्मेदारी गेंदबाज अभिजीत। अभिजीत गेंदबाजी के लिए आते हुए ऑफिशियल अंपायर का जब सिग्नल आएगा टाइम सेट किया जाएगा, पर उसके बाद किसी भी तरह की गलती को माफ नहीं किया जाएगा। 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है। सेकंड पर बल्लेबाज लेफ्ट आर्म बैटर कुंजन पाटिल, 9 सेकंड पर मनीष पाटिल। ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, टाइम स्टार्ट नाउ। अभिजीत पहली गेंद डालने के लिए तैयार, पहली गेंद अड़े बल्ले से खेलने का प्रयास, पहली गेंद के ऊपर मन बना लिया था, अड़े बल्ले से खेलने की कोशिश, क्योंकि 24 गेंदें 69 रनों का टारगेट सेट किया है और उस टारगेट को डिपेंड करने की कोशिश में गेंदबाज अभिजीत पहली गेंद डॉट कराने में कामयाब। पर कुंजन पाटिल भी एक सुलझे हुए खिलाड़ी है, इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी। इस बार ऑन साइड में खेल दिया, फील्डर है वहां पर और एक ही प्लेटफॉर्म पे 2 ट्रेन और इस बार दोनों जवानी के मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट, डीजे को मौका। थैंक यू मास्टर। न्यू बैटर मैदान पर प्राजक्ता भाभी के हीरो समीर पाटिल, समीर हवा का झोंका मैदान पर नमूद होते हुए इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी। और जरूर अगर देखा जाए तो अभी जानकारी पांथौने गांव के दामाद जावे प्राजक्ता भाभी के हीरो समीर पाटिल 9 सेकंड पर क्या होगा? आज अपने सासरवाड़ी के खिलाफ बल्लेबाजी करनी है। गेंदबाजी के लिए फिर से एक बार अभिजीत गेंदबाजी करेंगे। सेकंड पर बैटर, न्यू बैटर मैदान पर अगर देखा जाए तो मनीष पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी। जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा के सभी कमेटी मेंबर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं, क्योंकि आज का खाना मन मुराद हमें मिला। अभी मांडवखार प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज का खिताब प्राप्त करने वाले प्राजक्ता भाभी के हीरो समीर पाटिल, हवा का झोंका। इस बार अड़े बल्ले से खेल दिया, मिडॉल की दिशा में 1 रन लेने का मौका यहां पर प्राप्त होगा। 3 खिलाड़ी गेंद के पीछे, 3 तिगाड़ा काम बिगाड़ा, पर यहां पर 1 रन के साथ स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश करते हुए बल्लेबाज समीर पाटिल। इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी है। रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में? तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में। थर्ड मैन की दिशा में खेला हुआ स्लो, खुद का अकाउंट ओपन करते हुए बैटर 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 2 रन। आने वाली अगर देखा जाए तो 19 गेंदें 67 रनों की आवश्यकता है। मनीष पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी। आज इस प्रतियोगिता में रजनी क्रिकेट में जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा आयोजित एक भव्य दिव्य प्रतियोगिता, जिसका 61वां पर्व
हम सबको है गर्व। इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश, रन आउट का खतरा। ओहो, फील्डर का नेम यहां पर गलत होता हुआ। बचपन में कंचे नहीं खेले इस खिलाड़ी ने और उसका खामियाजा यहां पर नजर आता हुआ। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा है 3 रन। अभी पूरी जिम्मेदारी अगर देखा जाए तो मनीष पाटिल और समीर पाटिल ये दोनों बल्लेबाजों के ऊपर होगी। दूसरी ओवर की जिम्मेदारी कौन से गेंदबाज आएंगे, स्पीड अप करना है। 4 मिनट में अपने एक ओवर समाप्त किया है। आने वाली 2 ओवरों के लिए आपके पास 11 मिनट है, तो स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। इसके बाद एक शानदार मुकाबला होगा। नागेश्वर आवास बनाम शिवबा हशिवरे। एक तरफ है समीर पारकर तो एक तरफ है सबसे कातिल केतन पाटिल, गौतमी पाटिल के हीरो हमारे मित्र केतन पाटिल। स्पीड अप करना है, टाइम स्टार्ट है। गेंदबाजी करने वाली टीम में बार बार अक्षय कह रहा हूं क्योंकि क्रिकेट में चुकीला माफी नहीं है। गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज प्रसन्न, नाम में जरूर प्रसन्न है कि गेंदबाजी कर कर अपने सपोर्टर को प्रसन्न करेंगे। अक्षय टाइम सेट केलाय, 6 मिनिटं झाली आहेत न चेंडू टाकता, क्योंकि 15 मिनटों में हमें 3 ओवर समाप्त करना है। गेंदबाजी के लिए फिर से एक बार प्रसन्न पाटिल। सेकंड पर मनीष, 69 रनों का टारगेट। इस बार और पिच गेंद खोद कर खेला है, फील्डर है वो हो, सारल पुला खालून चेंडू फरार। पर जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा है धरणे गुरुजी सर बतलाएंगे 4 रन। 4 रन स्कोर कार्ड पर समीर पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी, क्योंकि प्रसन्न के ऊपर गेंदबाजी के लिए दावत दी है। क्या इस प्रतियोगिता में बड़े स्कोर लगाकर, स्ट्रोक लगाकर यहां पर लक्ष्य के करीब पहुंचेंगे। इस बार मिस टाइमिंग, कवर पॉइंट की दिशा में नो मैच लैंड। फील्डर गेंद के नीचे, भाग मिल्खा भाग। पर जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा है स्कोर कार्ड पर 6 रन। गणेश जी मड़वी साहब यहां पर तशरीफ लाते हुए उनका भी तहे दिल से स्वागत है। वेस्ट साइड चेक कर रहे हैं, यह सिटीज बल्लेबाजी करने वाली टीम का रिव्यू है, चेक कर रहे हैं। थर्ड अंपायर को चैलेंज किया है कि गेंद वेस्ट साइड के ऊपर है या नहीं। दूध का दूध, पानी का पानी, WTC की जुबानी। WTC बॅट्समॅन ने घेतलं। इट्स अ फेयर डिलीवरी, पर जरूर यहां पर रिव्यू लॉस होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम, इसके बाद मौका नहीं मिलेगा। बल्लेबाजी करने वाली टीम के पास रिव्यू लॉस है। तो 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए फिर से एक बार प्रसन्न, ओहो सड़क यॉर्कर, लाजवाब। जसप्रीत बुमराह सर की याद ताजा करते हुए गेंदबाज प्रसन्न, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। और वो बतलाते हुए प्रसन्न, आज श्री गणेश पांतव ने टीम के लिए एक कंजूसी गेंदबाजी करने का प्रयास, लाजवाब गेंदबाजी, सटीक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए प्रसन्न फिर से एक बार सज्ज होंगे। सेकंड पर समीर, और इस बार लाउड अपील किया थर्ड मैन की दिशा में गेंद शामिल होती हुई। ऑफिशियल अंपायर का इशारा, लेग 22 के रूप में 1 रन। राजेश जी पाटिल और शरद जी पाटिल, थर्ड अंपायर हमारे गणेश सर, उनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा। इस प्रतियोगिता में ब्रह्मा, विष्णु, महेश ये 3 अंपायर है और इन्होंने जो दिया डिसीजन वो फाइनल डिसीजन। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए प्रसन्न, मनीष पाटिल के लिए इस बार खोद कर खेला है मिड ऑन की दिशा में। फील्डर अभिजीत, सद्र रक्षण आहे, खल निग्रहण आहे, रायगढ़ पुलिस
पर आज इस मैदान पर फील्डिंग में नजर आते हुए 1 to go। विनायक जी कोहली ड्रीम्स गर्ल, इनके तरफ से समालोचक इमरान बुखारी भाईजान के लिए 200 रुपए का कैश प्राइज आया है, उनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। प्रसन्न फिर से एक बार, इस बार फ्लिक किया है फाइनल की दिशा में, नो मैच लैंड बॉर्डर लाइन के पार, बाइको गेली माहिरी, काम करी पीतांबरी, काफी देर के बाद ये शानदार चौकार। डीजे आशु, आपका भी मैं तेजी से आभार व्यक्त करता हूं जिन्होंने हमारा ये गाना दर्शक तक पहुंचाया। तो जरूर देखते हैं 4 रन आने के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है। स्कोर कार्ड पर 12 रन। इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी और इंग्लैंड की रानी हेजल कीच, इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे। जर्सी नंबर 12 युवराज सिंह। आने वाली 12 गेंदें 57 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए जिस खिलाड़ी ने इस प्रतियोगिता में पहला अर्धशतक इस मैदान पर लगाया वो गेंदबाज अक्षय, खिलाड़ियों के खिलाड़ी। जरूर समीर की अगर विकेट प्राप्त करते हैं अक्षय, तो अक्षय थले इनके तरफ से 100 रुपए का कैश प्राइज। दूर से देखा तो चांद चमक रहा था, दूर से देखा तो चांद चमक रहा था, पास जाके देखा तो अक्षय नहा रहा था, आकाश नहा रहा था। इस बार शॉट गेंद उसे खेल दिया मीडियम ऑन की दिशा से, डिप स्क्वायर की दिशा में फील्डर है वहां पर। 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर कार्ड पर 13 रन। बड़ी मुश्किल में डाल दिया है श्री गणेश पांतौने के गेंदबाजों ने, पर समीर जब तक मैदान पर है तब तक मैच जय शेरोबा चिंचौली टीम के लिए ऑन है। पर आज प्राजक्ता भाभी के हीरो इस मैदान पर किस तरह की बल्लेबाजी करेंगे? क्या यहां पर बड़े स्ट्रोक लगाकर अपनी टीम को जिताएंगे? ये लीजिए गेंद हवा में, अभिजीत गेंद के नीचे और आकाश थले, इनके तरफ से 100 रुपए का कैश प्राइज जमा होता हुआ। 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे आशु। न्यू बैटर मैदान पर राजा राजेश बल्लेबाजी के लिए आते हुए, क्या राजा बजाएंगे इस गेंदबाज का बाजा? ओहो, इस बार देखिए राजा आए क्या, राजा गए क्या? बल्लेबाज फिर से एक बार आउट होते हुए, बल्लेबाज वो बुलाती है पर जाने का नहीं। डीजे आशु, विकास सर अगर देखा जाए ना तो अक्षय के लिए मैं कहना चाहूंगा, राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर? तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुम्हें ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर। शानदार गेंदबाजी, ऑन हाई ट्रिक थे गेंदबाज, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, पर इस बार साथ देते हुए बल्लेबाज को किस्मत ने साथ दिया। डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 13 रन। 3 बाद 13 रन स्कोर कार्ड पर, तीसरा और प्रगति पर। आज इस मैदान पर 8 गेंदे 56 रनों की जरूरत। चमत्कार को नमस्कार करना होगा।
स्लोवर वन। इस बार देखिए गति में परिवर्तन किया, अपनी उंगलियों को घुमाया था। फील्डर जब तक फील्ड करेंगे लॉन्ग ऑन की दिशा में तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन। जिस खिलाड़ी को आज देखा जाए तो आईसीसी T20 में वर्ल्ड कप में 4 व्हीलर प्राप्त हुई थी, और देखा जाए तो सर रिंकू सिंह के जगह पर उस खिलाड़ी को मौका मिला और उन्होंने सीरीज प्राप्त की। तो जब जब आपको मौका मिला ना तब तब आप परिश्रम कीजिए, मेहनत कीजिए, यश जरूर आपके पीछे होगा। और वो दिखलाते हुए फिर से एक बार आकाश अक्षय की गेंद हवा में खेल दिया है। वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। के लिए देखा जाए तो 6 गेंदे 49 रनों की जरूरत है। चमत्कार को नमस्कार करना होगा, कोई मिल गया का जादू जय शिरोबा चिंचोली टीम के लिए बचा सकता है, क्योंकि आने वाली 6 गेंदे 49 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी करने वाली टीम श्री गणेश पांतौड़े आज इस मैदान पर पकड़ करते हुए जीत की कतार पर जरूर कामयाबी के दरवाजे तक पहुंचते हुए नजर आ रही है। गेंदबाजी के लिए गेंदबाज आखिरी ओवर लेकर 6 गेंदों में 49 रन डिपेंड करने के लिए आदित्य पाटिल श्री गणेश पांतौड़े टीम के लिए गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर पर बैटर फिर से एक बार गिरीश पाटिल, श्री गणेश पांतौड़े बनाम जय शिरोबा चिंचोली, ये दोनों टीम के दरमियान इस बार पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देने के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 21 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 6 गेंदे 48 रनों की आवश्यकता है, 6 गेंदे 48 रनों की जरूरत। इस बार पटकी भी गेंद आड़े बल्ले से खेल दिया है। जरूर स्ट्राइकर बल्लेबाज अगर देखा जाए तो मनीष पाटिल, इन्होंने बड़े स्ट्रोक नहीं लगाए, जिनके पास अपेक्षा थी वो खिलाड़ी थे समीर पाटिल, वो जरूर सस्ते में आउट हो चुके और उनकी विकेट के लिए आकाश थले ने भी कैश प्राइज लगाया है। ये विश्वास है समीर के ऊपर। और पांथवड़े गांव के दामाद आउट होने के बाद थोड़ा सा खुशी का माहौल पांथवड़े के खेमे में। फिर से एक बार डॉट गेंद जाती हुई, यहां पर अभी औपचारिकता रह चुकी है, क्योंकि अगर देखा जाए तो 69 रनों का टारगेट यहां पर डिपेंड करने की कोशिश में श्री गणेश पांतौड़े टीम। ओहो, और इस बार गेंद हवा में, फील्डर अभिजीत और शानदार कैच, क्योंकि चोरों को पकड़ने की आदत है, इस बार कैच लपक लिया है, विकेट का पतन। फिर से एक बार डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। न्यू बैटर मैदान पर। इस बार डॉट गेंद आती हुई स्वप्निल बल्लेबाज मैदान पर आए। आकाश थैंक यू सो मच। फिर से एक बार जल में डालने की कोशिश, अभिजीत है वहां पर फील्डर जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 23 रन 4 विकेटों के नुकसान पर। औपचारिकता की गेंदबाजी यहां पर करते हुए श्री गणेश पांतौड़े जय शिरोबा चिंचोली टीम को बैकफुट पर लाकर रखा है।
जय हनुमान क्रीडा मंडल बागदंड आयोजित इस प्रतियोगिता में हो बाज की फाटलेली मासली पळाली, इस बार जीवनदान. म्हणून सांगतो बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवाशी. इस तरह के अगर कैच छोड़ोगे तो आपको इस प्रतियोगिता से बाहर जाना पड़ेगा. पर औपचारिकता थी, आखिरी गेंद पर कैच छोड़ते हुए मैच जीत लिया है श्री गणेश पांथवने टीम ने. मैं तो मैच का किताब अक्षय पाटिल, जिन्होंने इस प्रतियोगिता में 14 गेंदों का सामना किया और 50 रन बनाए, वही खिलाड़ी और गेंदबाजी करते हुए 2 विकेट प्राप्त करने वाले अक्षय पाटिल, मैन फ्रॉम श्री गणेश पांथवने के मैन ऑफ द मैच से नवाजे जाएंगे, जिन्होंने 14 गेंदों में 50 रन बनाए और गेंदबाजी करते हुए 2 विकेट प्राप्त करने वाले ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी श्री गणेश पांथवने के बैटर अक्षय पाटिल.